भारतामध्ये घरगुती वापराच्या विनाशकारी इंधनातून बाहेर पडणाऱ्या घातक घटकांना आळा घालू. पिंट्या दादा सावकाश. रमे, तुझी एकटीची लय धावपळ होत असेल ना ग, पण टेन्शन नको घेऊ, आई येईल उद्या परवा. रमे, मस्त झालाय ग चहा. आता आई परत आली ना की तूच बनवत जा चहा. रमे, काय झालं ग? मागासपासून बघतोय तुला, लक्षच नाही तुझं. अरे काही नाही. असं कसं काय बी नाही? काय झालं? कसल्या विचारात आहे तू? जरा सांग मला, काय झालंय? पिंट्या दादा, अरे ते आज इंटरनेटवर ना 12वीचा रिझल्ट कळणार आहे. अगं मग त्याचं टेन्शन कसलं घ्यायचंय? सगळे पेपर एकदम दणक्यात सोडवले तू. हा, टेन्शन काय घ्यायचंय त्यात? हाय का? आता हुशार असल्याचा आणि टेन्शन न येण्याचा काय संबंध आहे बरं? कोणी किती बी हुशार असलं ना तरी बी समजायलाच टेन्शन येत असते. नाही नाही, मी तुला सांगतो रमे, मी सांगतो तुला, तू चांगल्या मार्काने पास होणार बघ. तू म्हणतोस तसंच व्हावं बघ. अरे पण ते फोनवर कसं बघतात आणि कुठे बघतात ना ते मला काय बी कळत नाही बघ. तुला काय ठाव आहे का? कसं आहे रमे, बाकी सगळ्या गोष्टी कुठं बघायच्या ना ते मला माहिती, पण हे रिझल्टचा आपल्याला काय विचारू नको तू. मी काय म्हणतो, तू छोट्या मालकांना का नाही विचारत याच्या बाबतीत? या विषयातलं त्यांना 100% माहिती असणार. बरोबर आहे तुझं, त्यांना ठाव असेल. मी की नाही त्यांनाच विचारेन. हा हा, पिंट्या दादा, आता मला जास्त उत्सुकता वाटायला लागली बघ. कसली? नाही म्हणजे रिझल्ट बघायची का छोट्या मालकांना भेटायची? हा, अरे पिंट्या दादा, काय चालू तुझं पी? काय तू नाही, मला बरोबर माहितीये. बरं चल, मी निघते. तरी म्हणलं रिझल्टचं टेन्शन रमानं कसं काय घेतलंय? छोटे मला या, बरं झालं आलात, तुमचीच वाट बघत होतो. माझी वाट बघत होतात? अहो काही महत्वाचं काम आहे का? हो, आज तुमचा रिझल्ट आहे ना, म्हणून. वय, अहो पण ते तुम्हाला नाही कसं ठाऊ? रामा, तुमची अशी कुठली गोष्ट आहे का जी मला माहिती नाही? बरोबर आहे. अहो छोटे मला, खर तर मी तेच विचारायला आले होते. आता ते रिझल्ट कसं बघतात, कुठं बघतात ते तर मला काय बी कळत नाही ना, म्हणून मग मी. एक मिनिट, इथून पुढे मला कळत नाही असं अजिबात म्हणायचं नाही. सगळं शिकायचं. मी आहे ना तुम्हाला शिकवायला. काहीही तुम्हाला अडलं तर मला बिनधास्त विचारा. बरं रमा, पास झालं तर पार्टी द्याल ना? पार्टी? पर फक्त डिस्टिंक्शन मिळालं तर. अरे वा, डिस्टिंक्शन मिळालं ना की आपण एकदम मोठी पार्टी करूया. हा, छोटे मालक, ते पार्टी पेढे ते तर होईलच हो, पण ते मोबाईल मध्ये रिझल्ट दिसतोय का ते बघा ना. हो, आपल्या विभागातल्या पास झालेल्या विद्यार्थ्यांचीच यादी बघतोय मी. हो का? बघा बघा. सापडली. सापडली? बघा बघा बघा. छोटे मालक लवकर बघा ना. रमा, बघतोय. असं कसं होईल? काय झालं? रमा, तुमचं नाव ह्या यादीमध्ये नाहीये. नाव नाहीये? छोटे मालक, तुम्ही गंमत करता ना? हे बघा, आधीच मनात ना लई धाकधूक वाढली. तुम्ही मस्करी करत असताना तर तुम्ही. रमा, मी मस्करी नाही करत आहे. खरंच तुमचं नाव या यादीमध्ये नाहीये. हे बघा. म्हणजे मी नापास झाले? नाही, असं अजिबात नाहीये. मला विश्वास आहे की तुम्ही नक्की पास व्हाल. ती यादी अपडेट झालेली नाहीये. थोड्या वेळ थांबा,
तुमचं नाव नक्की येईल. रमा, रमे, हा कळला का निकाल? नाही ना अजून. अगं आतापर्यंत समजायला हवं होतं की. अगं नाही म्हणजे मोबाईल मध्ये बघत होते त्यावरच येणार होती ना यादी. पर त्या पास झालेल्या मुलींच्या यादीत माझं नाव नाहीये. काय? पास झालेल्या मुलींच्या यादीत तुझं नाव नाहीये? अगं मग नापास झालेल्या मुलींच्या यादीत शोध तिथं असेल बघ. सुमे, अगं मग आता नापासच झाली असेल तर कसं काय यादीत नाव येईल तिचं? सुमे कधीतरी तर चांगलं बोलत जा. चांगलं बोलत जा म्हणे. बरं बाई, आता रमा पास झाली असती ना तर आपल्याला चांगलं चुंगलं खायला मिळालं असतं, छान छान मिठाया मिळाल्या असत्या नाही का? हा, घरात आनंदी आनंद झाला असतं. पण नाही ना काही झालं. समाधान बोलून झालं चांगलं. आता पण मला सांग मंजू, मी चांगलं बोलो अगर न बोलो पण जे घडलंय जे झालंय ते काय बदलणार आहे का? आता ती नापासच आहे तर नापासच राहणार आहे ना. सुमे, तू चांगलं बी नाही आणि वाईट बी नाही, काहीच बोलू नको. जरा गप्प बस. रमा, जी बाईसाहेब. अगं रोजगार केंद्रामध्ये नवीन बायका येणार होत्या ना मदतीला, त्यांची यादी बनवली असशील ना, ती देतेस? नाही म्हणजे मी रावसाहेबांशी बोलून घेते ना फंड्स बद्दल. बाय देते. हा. अगं हम्म. सामानाची यादी काय दिलीस तुम्हाला? अहो असं कसं मी. अहो भाईसाहेब, ते पास झालेल्या मुलींच्या यादीत तिचं नाव नाही आलं ना म्हणून ते असं ते भैसकल्यासारखंच करते हो. अहो नाही बाईसाहेब, एक मिनिट थांबा. अगं रमा, तुझ्याकडनं असं कधीच होत नाही. तू टेन्शन घेऊ नकोस रिझल्टचं. ब्रह्मदेव जरी आला ना तरी तो तुला नापास करणार नाही. नको टेन्शन घेऊस. प्रताप, रमाने रोजगार केंद्रामधल्या काही गरजू महिलांची यादी केली, म्हणजे त्यांना आपल्याला मदत करायची. रावसाहेबांशी बोलणार आहे मी तसं, पण त्याआधी तू एकदा बघतोस का लिस्ट? ठीक आहे, तू रावसाहेबांशी बोलून घे. तोपर्यंत मी यांचे डिटेल्स मागवतो, म्हणजे आपल्याला पुढे प्रोसेसला लागते ना. चालेल. छोटे मालक. काय झालं? काही काम होतं का? अहो नाही, ते रिझल्ट आला का? नाही म्हणजे तुम्ही पुन्हा पाहिलं का? नाही पाहिलं, म्हटलं थोड्या वेळाने बघेन. एकदा बघा ना, म्हणजे आला असेल तर. हो मला माहिती, जोपर्यंत तुम्हाला रिझल्ट समजणार नाही ना तोपर्यंत तुमचं कशातच लक्ष नाही लागलं. ते पाहिलं आता मी. प्रताप, जरा बघ ना. हो. अजूनही तुमचं नाव यादीमध्ये नाही आलंय. जाऊ दे छोटे मालक, बहुतेक मी पास नसेल झाली. अगं असं कसं म्हणतेस तू रमा? अहो मग कसं बोलू? पास झाले असते तर एव्हाना नाव आलं असतं ना यादीत. मी तुम्हाला म्हणालो होतो ना, कधी कधी ऑनलाईन रिझल्ट अपडेट व्हायला वेळ लागतो. बरं, आपण एक करू शकतो, आपण तालुक्याला जाऊन रिझल्ट चेक करू शकतो. तिथलं कॉलेज आहे ना, तिथेही यादी लागली असते. अहो पण छोटे मालक, तालुक्याला कसं जाणार आणि कोण जाणार आहे? अगं कसं जाणार म्हणजे काय? गाडी आहे आपल्याकडे. आणि कोण जाणार म्हणजे काय? प्रताप जाईल आणि तूही जा त्याच्या बरोबर. इतकी उत्सुकता आहे ना, जा, जाऊन रिझल्ट बघून ये. आई तुला खरं सांगू, आता मी तुला हेच बोलणार होतो.
बाईसाहेब म्हणजे आम्ही खरंच गेलं तर चालेल ना व? आता पुन्हा एकदा विचारलं ना तर मी नाही म्हणेन. जा रमा, जाऊन रिझल्ट बघून ये, त्याशिवाय तुला काही चैन नाही पडणार. जा पटकन. चल. आणि येताना पेढे घेऊन या. काय? ये. सावकाश जा रे. रमा, तुम्ही देवाचा एवढा धावा करताय, मला असं वाटतंय देव रिझल्ट घेऊन रस्त्यातच तुम्हाला भेटायला येईल. बरं, कुठल्या देवाचा धावा करताय? नवसाईचा का? काळजी करू नका, नेहमीप्रमाणे नवसाई तुमच्या पाठीशी उभी राहणार आहे. मी सांगतो ना तुम्हाला. अहो छोटे मला थांब की. गाडी थांबवू का? अहो नाही नाही नाही, गाडी नाही, तुमचं बोलणं थांब की. जप तर पूर्ण होऊ देत. आता हसायला काय झालंय? मी अगदी चिंगीसारख्या वागता आता. तसं तर तसं रिझल्टचं टेन्शन तुम्हाला काय सांगणार आहे मी? बरोबर आहे, मी कधी परीक्षाच दिलेली नाहीये ना. छोटे मला थांबा. ठीक आहे, मी नाही काय बोलत. चालू द्या तुमचा जप. अहो नाही 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 नाही, गाडी थांबा पटकन. अहो, तुमच्या थांबाचे अर्थ असे पटापट कसे काय बदलतात? आता कशाला गाडी थांबू? काय झालं? अहो नवसाई देवीचं मंदिर आहे ना, थांबा ना पटकन. आता पटकन इथूनच नमस्कार करा. अहो इथूनच कशाला? मी पटकन जाऊन डोकं टेकून येते ना. नाही म्हणजे चालेल ना व? ठीक, जाऊन या लगेच. आलेच. अरे बापरे, मोबाईल चार्ज पण नाही केला आज. चार्जर पण नाहीये. सचिन तेली पास झाला. तू सापडलं. रमा, तुमचं नाव सापडलं. बघ. छोटे मला मी पास झाले. रमा, तुमचं खूप खूप अभिनंदन. छोटे मला का डिस्टिंक्शन मध्ये पास झाले. मी म्हणालो होतो ना तुम्हाला, कधी कधी आधी अपडेट व्हायला ना वेळ लागतो. या. पास झाले. पास झाले. रमा, आता किती वेळा तेच तेच म्हणणार आहात? अहो नाही म्हणजे पास म्हणजे काय करू ना काही सुचत नाही बघा. मला माहिती आहे अशावेळी काय करायचे ते. काय? पार्टी. चला, सेलिब्रेशन म्हणून आईस्क्रीम खाऊया. या. आता उमेदवार कोण निवडायचा हे तर गावच्या पारावर बसून नाही ना ठरवू शकत. त्यासाठी व्यवस्थित मीटिंग झालीच पाहिजे. बस, म्हणूनच तुम्हाला इकडे त्यासाठी बोलवले. हे राणे साहेब आणि पाटील साहेब, नमस्कार. जर चहा पाण्याचं बघा. हो बघते. प्रतापराव कुठे आहेत? तर बोलवा त्यांना. प्रतापला? जरा त्यांना पाठवून द्या. नाही, तो जरा बाहेर गेलाय. बाहेर कुठे? काही बोलला नाही मला तो. कधी येणार आहेत? एव्हाना यायला हवा होता. मग फोन करा ना.
फोन लागत नाहीये त्याचा. कसं आहे, गावात सरपंचाची निवडणूक आहे आणि उमेदवारी कोणाला द्यायची यासाठी आलेत राणेसाहेब, पाटील साहेब. आणि या महत्वाच्या मीटिंगसाठी जर जिल्हाध्यक्षच नसेल तर उपयोग काय? नाही, बरोबर आहे तुमचं. आपण थोडी वाट बघूया का त्याची? एवढ्या कुठल्या महत्वाच्या कामासाठी केलेत? घ्या. अहो काय झालं छोटे मला? नुसतेच काय बघताय? परीक्षा संपली, रिझल्ट लागला. आता तुम्हाला निवांत बघून मलाच छान वाटतं. मीच फ्रेश झालोय. चांगली गोष्ट आहे बघा. पण मला एक सांगा, ते हातातलं आईस्क्रीम तुम्ही खायला घेतलंय की नुसतंच बघायला घेतलंय? म्हणजे हो म्हणजे काय, तुम्हाला कळलं नाही? मला सांगा, ते आईस्क्रीम तुम्ही खाणारात की पिणारात? ऑफकोर्स खाणार आहे. अहो कसं काय खाणारात? असं तुम्ही माझ्याकडे बघत बसलाय तर ते आईस्क्रीम पागायला बी लागले बघा. हो सॉरी. सॉरी मला नको, त्या आईस्क्रीमलाच म्हणा बघा. तुम्ही माझ्याकडे बघत बसला, त्या आईस्क्रीमचा लई अपमान झाले. एक मिनिट हा. एवढं काही झालेलं नाहीये. ठीक आहे. पण तुम्हाला खरं सांगू, ह्यात तुमचाच दोष. माझा कसं काय? तुमच्याकडे बघितलं ना, फक्त बघत राहावं. आणि मग तुम्ही माझ्याकडे बघितलं ना की मी विरघळूनच जातो. मग ह्यात आईस्क्रीम आणि माझा काय दोष आहे? पाहिलं, अजून सुद्धा तुमच्यावरची नजर हटत नाहीये. काय झालं? एक मिनिट, तुमच्या नाकाला आईस्क्रीम लागली. नाकाला? कुठं? छोटे मला का मस्करी करताय ना माझी? काय म्हणत होता तुम्ही? प्रतापराव येतीलच इतक्यात, आपण नक्की थोडा वेळच वाट बघूया. कुठे आहेत? कुठे आहेत प्रतापराव? गेले पक्षाचे पदाधिकारी वाट बघून त्यांची. बरं, स्वतःचा फोन बंद आहे ना, तर दुसरीकडून कुठून तरी फोन करू शकतात ना. ते सांगू शकतात, बाबा मला उशीर होतोय, मी इतक्या वेळ येईन. मला नाही, किमान स्वतःच्या आईला तरी सांगू शकतात की नाही? आहेत कुठे? आहेत कुठे? एवढी महत्वाची मीटिंग झाली ना, राहिली ना बाजूलाच. तुम्ही आठवून बघा जरा, काल रात्री आज सकाळी तुमच्यामध्ये जर काय बोलणं झालं असेल, कुठे जाणार आहे कळेल आपल्याला, अंदाज तरी येईल किमान कुठे गेलेत ते, कधी येणार आहेत ते. या तुम्ही केव्हा आलात? ते नंतर सांगतो. आधी तुम्ही कुठे होतात ते सांगा. तुमचा फोन बंद. आम्हाला समजणार कसं तुम्ही कुठे आहात? या गावात आहात, दुसऱ्या गावात आहात, कुठल्या दुसऱ्या शहरात गेलात?
किमान फोन करून सांगायचं तरी ना आम्हाला की तुम्हाला यायला उशीर होणार आहे, की तुम्ही येणारच नाही आहात. माझा फोन स्विच ऑफ झाला होता, त्यामुळे जी कारण आम्हाला माहिती आहे तीच परत परत सांगू नका. इकडे आम्ही पक्षाचे पदाधिकारी तुमची वाट बघत होतो मीटिंगसाठी आणि तुम्ही गायब. बरं आम्हाला नाही, तुम्ही स्वतःच्या आईला तरी सांगून जायचं ना कुठे गेलात तेही नाही. आम्ही काय फक्त अंदाज बांधत बसायचं तुम्ही कुठे आहात, कुठे गेलात. आता तरी सांगणार आहात का तुम्ही कुठे गेला होतात? सॉरी, मी मित्राच्या शेतावर गेलो होतो. त्याला नवीन पिकासाठी लोन घ्यायचं होतं ना, तर त्याच्या शेताचा सर्वे करायचा होता, म्हणून उशीर झाला. मला माहिती असतं की पक्षाची मीटिंग आहे तर मी लवकर आलो असतो किंवा आजचं काम ते उद्यावर ढकललं असतं. आणि ह्या तुमच्या बरोबर कशा?